हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत मराठी प्रकल्प. त्यामध्ये आहेत सरपटणारे प्राणी. आज आपण माहिती बघणार आहोत अजगर, इंडियन रॉक पायथन. हिंदीमध्ये त्याचं नाव आहे अजगर. आता आपण याची प्रस्तावना बघूया. भारतात सर्वत्र आढळणारा हा एक महाकाय प्राणी म्हणजे अजगर होय. त्याचं वर्णन. अजगर या प्राण्याचे शरीर अतिशय जाड असते. याचे वजन सर्वसाधारणपणे 90 किलो आणि त्यापेक्षा अधिक असते. सर्वसाधारणपणे हा 10 ते 12 फूट लांब असतो. याचे डोक चपटे व लांबट असते. याच्या डोळ्यांच्या बाहुल्या असतात व शरीराच्या आकाराने डोळे लहान असतात. शरीराचा मधील भाग जाड असतो व शेपूट आखूड असते. रंग. आता याचा रंग बघूया आपण. अजगराचा रंग राखट पिवळसर असतो. त्याच्या पाठीवर तपकिरी टिपके आणि पट्टे असतात. अन्न. अजगर हा उंदीर, घुशी, हरिण, डुक्कर, पक्षी तसेच इतर सरपटणारे प्राणी खातो. आता हा अजगर प्राणी कुठे राहतो ते आपण पाहूया. निवासस्थान. अजगर प्रामुख्याने दाट जंगलात, खडकाळ प्रदेशात आढळतो. आपण आता याची बेसिक माहिती पाहिली. आपण आता याच्याबद्दल सर्व डिटेल्समध्ये माहिती बघूया. अजगर इतर सापांच्या जातीपेक्षा अतिशय मंद चालीचा प्राणी आहे. तो जंगलात राहणारा साप आहे. हा साप विषारी नाही. इतर सापांपेक्षा अजगराची सरपटण्याची पद्धत वेगळी असते. इतर साप नागमोडी वळणाने सरपटतात, परंतु अजगर मात्र सरळ रेषेत सरपटतो. हा वजनाने जड असला तरी झाडावर चढू शकतो, पाण्यात सुद्धा पोहू शकतो. तो समोर आलेल्या भक्ष्यासोबत आपल्या अवजड देहाचे कमीत कमी 1 किंवा जास्तीत जास्त 3 विळखे घालतो. त्यामुळे ते भक्ष्य गुदमरून मरून जाते. भक्ष्य मेले की मग तो त्याच्या डोक्याच्या भुगापासून खाण्यास सुरुवात करतो. त्याचे पूर्ण पचन होत नाही तोवर तो सुस्त पडून राहतो. अजगराची मादी एका वेळेस सर्वसाधारणपणे 90 ते 100 अंडी घालते. त्या अंड्याचा आकार कैरीसारखा असतो. ती रंगाने पांढरी असतात. सर्वसाधारणपणे अजगराची वयोमर्यादा 20 ते 25 वर्षे एवढी असते. अजगर हा प्राणी क्वचितच माणसालाही त्याच्या व्याख्यात ओढतो, परंतु अजगर हा प्राणी सहज मांसाळतो. काही आदिवासी लोक अजगर पाळतात. भारतात सर्व ठिकाणी अजगर आढळतो. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ या जंगलात त्यांचे वास्तव्य आहे. श्रीलंका व पाकिस्तानातील सिंध प्रांतात पण अजगर आढळतात. तसेच हिमालयाच्या पायथ्यालगत जंगलातही त्यांची वस्ती आढळते. परंतु काही आदिवासी लोक अजगराचे मांस चवीला गोड लागते म्हणून ते खातात. अजगराच्या कातडीपासून बूट व बॅगा बनवितात. त्यासाठी अजगराची मोठ्या प्रमाणात हत्या होते आणि म्हणूनच हा प्राणी दुर्मिळ होत चाललेला आहे. 1972च्या वन्यप्राणी संरक्षण कायद्यानुसार अजगर या प्राण्याच्या हत्येस बंदी केली गेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.